नमस्कार, दी कारभारी न्यूज मध्ये आपले स्वागत। मी अद्विका। अतिथि गण के रूप में एनटीपीसी के चीफ जनरल मैनेजर माननीय श्री एम.के. बेबी सर, इनका हम तहे दिल से यहाँ पे स्वागत करते हैं। 1951 साली स्थापना झालेल्या शिंगडगावच्या वैभवात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला। अमृत महोत्सवी वर्षस्मरणीय करण्यासाठी शिंगडगाव ग्रामविकास मंचाने कंबर कसली आहे। ग्राम स्वच्छता मोहिमेच्या यशानंतर आज शिंगडगाव ग्राम वृक्षारोपण मोहीम 2026 एनटीपीसी सोलापूर आणि ग्रामपंचायत शिंगडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गावात भव्य वृक्षारोपण मोहीम अत्यंत उत्साहात संपन्न झाली। अमृत महोत्सवी वर्षात गावाला निसर्गरम्य बनवण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि प्रशासन एकवटल्याचे चित्र आज पाहायला मिळाले। जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून शिंगडगावच्या भूमीला हिरवी शाल पांघरण्याचा निर्धार करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या मोहिमेला एनटीपीसी सोलापूरचे मोलाचे सहकार्य लाभले। एनटीपीसी सोलापूर मार्फत हजारो झाडे या वृक्षारोपण मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती। या कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे सरपंच श्री शंकर चव्हाण, उपसरपंच श्री विभीषण पाटील, ग्रामसेवक श्री जेवरे साहेब आणि पोलीस पाटील श्री शिवशंकर अचलेरे यांची उपस्थिती होती। तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित कुमार चिखलीकर आणि डॉक्टर घोरपडे यांच्या उपस्थितीत दवाखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले एनटीपीसीचे सीजीएम एम.के. बेबी सर यांनी लावलेल्या झाडांना मुबलक पाणी मिळावे आणि त्यांची जोपासना व्हावी यासाठी एनटीपीसीसीएसआर फंडातून शाळेला आणि गावात कूपनलिकेची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी एनटीपीसीचे एजीएम रफिकुल इस्लाम, सरडीजीएम अमित कुमार सिंग सर आणि ज्युनियर इंजिनियर गौरव सोनार देखील उपस्थित होते। शिंगडगाव ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ दिनेश अचलेरे, शणप्पा मोळे, सतीश बोधले, उमेश कोरे, सुनील भीमणवरू, मल्लीनाथ बाळगी, भीमाशंकर खताळ, गंगाधर कोरे, सिद्धराम अचलेरे, मल्लीनाथ भीमणवरू, संजय हळे, अरविंद वाघमारे आणि चांद नदाफ यांच्या नियोजनामुळे ही मोहीम यशस्वी झाली। स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक भीमणवरू सरबाळगी, सरगंगदे, सरबिराजदार, सरबोधले, अचलेरे आणि भीमणवरू मॅडम, शिक्षक वृंद आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला। स्वस्थ जीवन के लिए अधिक से अधिक पौधों और पेड़ों को पानी देने की शपथ लेता हूँ। मैं अपने आस पड़ोस को किसी भी प्लास्टिक और जानवरों के लिए खतरनाक चीजों से मुक्त रखने की प्रतिज्ञा करता हूँ। धन्यवाद। तो बच्चों, आप आसपास जो गांव में जो जानवर को देखते हो वो प्लास्टिक खा लेते हैं, फिर उनकी तबीयत खराब हो जाती है। तो प्लास्टिक नहीं फैलाना है ना, कचरा नहीं फैलाना है, सफाई रखनी है। वो जितने भी आमच्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी दी कारभारी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।